नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्वारी बाजरी पिठाच्यापासून कोथिंबीर रोल बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यात 1 वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. अर्धी वाटी मी घालत आहे ज्वारीचं पीठ. 1 टेबलस्पून घालायचं आहे चण्याचं पीठ आणि 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली 1 टेबलस्पून, पाव टेबलस्पून घालायची हळद, 1 टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा 1 टेबलस्पून घालायचा आहे गरम मसाला, हिंग घालायचं आहे पाव टेबलस्पून, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यात घालायचं आहे 1 टेबलस्पून तीळ आणि 2 टेबलस्पून तेल घालून चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे एक गोळा तयार करायचा आहे. न जास्त घट्ट आहे, न जास्त पातळ आहे. आता त्याची तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता आणि आपण प्लेट घेऊया, त्याच्यात तेल लावून ठेवायचे सगळे आपल्याला रोल्स आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण 10 ते 12 मिनटं हे चांगलं वाफवून घेऊया. हे बघा मला 10 मिनटं लागले चांगले वाफवून घ्यायला. आता ह्याला काढून घेऊन थंड करूया आणि तेल इथे मी तापायला ठेवलेलं आहे. स्लो तेलवर आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि चवीला फार सुंदर लागतात ज्वारी बाजरीचे हे रोल्स. तुम्ही अवश्य बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तुम्ही सॉस चटणी कशासोबतही हे सर्व करू शकता.